हरिओम त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघतोय आजच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाच्या जीवनावर या धावपळीचा परिणाम होतो. बघा, आज आज आपण शहरात राहतोय किंवा ग्रामीण भागात राहतोय. आज सर्वसाधारण बाबतीत परिस्थिती विशेष काही वेगळी नाहीये ग्रामीण भागामध्ये. ठराविक गोष्टी वेगळ्या आहेत, बाकी सगळ्या सुविधा तर ग्रामीण भागामध्ये आहेत. शहरामध्ये जे आपला म्हणजे पालक जेवढा आपल्या मुलांचा लाड करतात, त्याचप्रमाणे ग्रामीण भागाही मध्ये तेवढंच लाड होतोय. सगळ्या गोष्टी आहेत, शिक्षण बी तसंच आहे. आजकाल शिक्षणाचा प्रसारही तेवढा झालेला आहे. परंतु त्या प्रमाणात बघताना सध्याच्या या युगामध्ये जी की एक 5-10 वर्षापूर्वीची परिस्थिती होती, ती परिस्थिती राहिलेली नाही. म्हणजे ते कॉम्पिटिशन होतं, पण पहिलीपासून कॉम्पिटिशन असेल असं वाटलंही नव्हतं कधी कोणाला. आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये पहिलीपासून मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे. त्यात तुलना की शेजारच्या मुलाकडे ते आहे, त्याच्या घरी ते आहे, माझ्या मुलाकडे ती नाही. त्याच्या नादामध्ये आपण भरपूर सगळ्या गोष्टी मुलांना देतोय. पण देत असताना आपण काय होतोय, ही गोष्टी देतोय, पुरवतोय, पण त्याचा तेवढासा परिणाम पाहिजे तेवढा सकारात्मक होत नाहीये. उलट त्याच्या उलटा परिणाम पाहायला मिळतो. आज जी परिस्थिती आपण बघतोय जगामध्ये, भारतामध्ये आणि भारताच्या प्रत्येक गावामध्ये, जर बघायला गेलात तुम्ही, तर वाडी वस्तीमध्ये प्रत्येक घरामध्ये लहान मूल जसं जेवण करतानाही म्हणजे 2-3 वर्षाचा असेल तरी त्याला मोबाईल दाखवायला लागतो, तेव्हाच ते जेवण करतं. रडायचं थांबवायचं असेल तर त्याला टीव्ही किंवा मोबाईलची स्क्रीन दाखवावी लागते, तर लगेच रडायचं थांबतंय. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बघायला गेला तर लहान मुलांची अवस्था मोबाईल, टीव्ही म्हणजे डिजिटल टाईप झालेली आहे. आणि ते मोबाईल बघत असताना त्यांच्या मनावरती, बुद्धीवरती, कार्यक्षमतेवरती जे काय परिणाम होत आहेत ते आपल्याला समजत नाहीयेत. एक पालक म्हणून आपण नवरा बायको किंवा दोघं नोकरी करतायत किंवा सिंगल पॅरेंट नोकरी करताय किंवा सिंगल पॅरेंट असतील, प्रत्येकाला आजच्या काळामध्ये धावपळ आहे. मग ग्रामीण भाग असेल, शहरात असेल, प्रत्येकाला वेळेवर घड्याळाचा काटा न चुकता आपल्याला त्या त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. त्याचबरोबर संसार, मुलं, बाळ पाहिजे आहे. मग कोणी आजी सांभाळत असते. मग सांभाळता सांभाळता मूल शांत व्हावं, आपलं त्याची घरात शांत राहावं, धुडगूस घालू नये. याच्या पायी आपण छोट्या छोट्या गोष्टी द्यायला सुरुवात केली, मोबाईल पासून डिजिटल गोष्टी. त्यामुळे मुलांना इमोशन्स कमी राहिले. आई वडिलांपेक्षा मोबाईल इम्पॉर्टंट झाला. एक वेळ मुलं आई वडिलांना सोडायला तयार होतील, परंतु ते टीव्ही मोबाईल सोडू शकत नाही. एक वेळ उपाशी राहतील, परंतु टीव्ही आणि मोबाईल म्हणजे ते बघायचं सोडतच नाहीयेत. अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. जर टीव्ही किंवा मोबाईल समोर नसेल तर त्यांना जेवण जात नाहीये. आणि तुम्ही मोबाईल किंवा टीव्ही लावून दिला तर मग ते मूल एक घास 10 ते 15 मिनिट चावत बसतंय मोबाईल बघण्याच्या, किंवा एक जेवायला 1-1 तास लावतंय. आपण याचा कधी विचार केला नाही. म्हणजे ते मूल टीव्ही बघण्यासाठी किंवा मोबाईल बघण्यासाठी 1-1 तास लावतोय जेवायला. विचार करा. आपल्याकडे आपल्या वेळेला कुठला टीव्ही होता, कुठला मोबाईल होता, तरी आपण जेवलो, तेवढे सुदृढ झालो. परंतु प्रत्येक गोष्ट खात असताना, पित असताना त्याचे संस्कार होत असतात. जसं पाण्यामध्ये मी सांगितलं, एक पाणी घेतला, त्यावरती तुम्ही चांगलं किंवा वाईट त्या पाण्याला म्हणाला, टेस्ट करायला गेला किंवा बघाल, तर त्या पाण्यामध्ये गुण उतरतात. तसं आपण जे अन्न खात आहे, जे अन्न ग्रहण करत आहे, त्या अन्नामागे आपण कुठला टीव्ही बघतोय किंवा मोबाईल बघतोय, त्यामध्ये दिसणारे चित्र ही त्या पोटामध्ये किंवा त्या शरीरामध्ये उतरतायत. आणि तसंही पोरं टीव्ही किंवा मोबाईल बघताना हॉरर किंवा भूताचं किंवा वेगवेगळे असे हॉरेबल गोष्टी बघतायत. आणि त्यामध्ये येणाऱ्या जाहिराती आणि त्यांच्या बालमनावर होणारे परिणाम किंवा अडॉल्ट सीन येणारे, हे आपण कधी बघतच नाही, डोकवत नाही. एकदा मोबाईल दिला की दूर होऊन जातो. पण त्यामध्ये कसली ऍडव्हर्टाइजमेंट येते, ते काय बघतंय किंवा काय चुकीचं बघतंय, कसल्या गेम बघतंय,
कसला चॅलेंजिंग गेम बघतंय ह्याचा कधी विचारच करत नाहीये. कारण त्या गेम्स पाय आजकाल काही कितीक कितीक मुलांचा टास्क पूर्ण करण्याकरता जीव सुद्धा जातोय. म्हणजे चुकीच्या पद्धतीने आपण आपल्या मुलांना सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. आणि तो सगळ्यात घातक आहे येणाऱ्या पिढीला. येणाऱ्या पिढीसाठी जे काय बुद्धीची गरज आहे, ती बुद्धिमत्ता कमी होत चाललेली आहे आणि कृत्रिमता AI सिस्टीम वाढलेली आहे थोडक्यात. म्हणजे आज तुम्हाला खूप विचार करायची गरज नाहीये. प्रोग्राम मध्ये टाकले बस तेवढं बघायचं, तेवढी माहिती घ्यायची आणि काम करायचं. परंतु आजच्या काळाला गरज आहे जास्तीत जास्त बुद्धिमत्ता वापरायची. जेवढी जास्त बुद्धी वापरली जाईल, कॅल्क्युलेटेड बुद्धीचा वापर केला जाईल प्रत्येक मॅथ्स असो, भूमिती असो, गणित असो, कुठलाही विषय असो, तेव्हा ती मुलं खरं टॅलेंटेड आहेत. जो मुलगा फक्त डिजिटलचा वापर करतोय तो फक्त डिजिटल राहतोय म्हणजे त्याची मेमरी लिमिटेड आहे. म्हणजे देवाने आपल्याला किती जीबी मेमरी दिली ह्याचं लिमिटेशन्स नाही लावू शकत. किती बुद्धिमत्ता दिली ह्याचे लिमिटेशन नाही. जसे की तुम्ही एखाद्या कॉम्प्युटरलाही लिमिटेशन्स लावू शकता. परंतु अनलिमिटेड बुद्धिमत्ता असताना आपण त्याचा योग्य वापर करत नाही, योग्य दिशा करत नाही. मग एक पालक म्हणून दिवसेंदिवस मूल होत आहे तसं आपण फेल होत चाललोय आणि त्या मुलासमोर आपल्याला सॉरी म्हणावं लागतं, आपल्याला झुकावं लागतं, त्याचंच ऐकावं लागतं, त्याचा हट्ट पूर्ण करावा लागतो. ते आपल्याला झुकवतंय, ब्लॅकमेल करतंय. कारण आपल्याला एकच मूल असतं किंवा एकच मुलगी असती किंवा एकच म्हणतो ना एक वंशाचा दिवा असतो त्या पाय आपल्याला किंवा घरच्यातील सगळ्यांना हो जाऊ दे मरू दे जाऊ दे मरू दे करत आजचा दिवस उद्याचा दिवस ढकलत 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 आपण आपल्या मुलामध्ये विषाची पेरणी करतोय. त्या मुलाला विष देतोय हळूहळू. हे पाहण्याचा किंवा जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच केलेला नाही. हे विषारी औषध आपणच पेरतोय आपल्याच घरामध्ये आणि त्या विषारी औषधाने नातेसंबंध तुटतायत, मूल आईबापापासून तुटतंय आणि ते फक्त एकटंच एकलकोंडी होऊन त्या टीव्हीकडं आणि मोबाईलकडे बघत बसतंय. अशा याच्या परिस्थितीमध्ये काहीतरी नवीन आध्यात्मिक मार्गातून सायंटिफिक क्रियातून आपण मुलांना कसं जिनियस बनवू शकतो, त्यांची मेमरी कशी शार्प बनवू शकतो आणि त्यांच्या शक्तीचा वापर करून, त्यांच्या ऊर्जेचा वापर करून इंट्युशन लेवल असेल किंवा बाकी काही गोष्टी असेल, त्यामध्ये कशी प्रगती करू शकतो आणि त्यांना बुद्धिमत्तेचा वापर करून कॉम्पिटिशनच्या युगात कसं सुपर ह्युमन म्हणतो तसं सुपर बॉय, गर्ल बनवू शकतो. म्हणजे स्मार्ट मधला स्मार्टफोन असेल तसं स्मार्ट मधला स्मार्ट आपला पोरगा किंवा पोरगी कशी बनवू शकतो. पण त्यावरती संस्कार आत्ताच केले पाहिजेत. हे जर संस्कार आत्ताच रुजवले तरच ते होऊ शकतं. याचा अर्थ मुलं अशी म्हणतील की आजपासून काय मोबाईल बघायचं बंद करताय असला कोर्स वगैरे लावाय नको. हे गुरुजी वेगळंच सांगायला लागले आपलं बंद होईल सगळं मोबाईल वगैरे बघायचं बघायचं असं काय मुलांना वाटत असेल कारण बघतेच. हे सगळं असलंच चाललंय. परंतु विचार करा, मोबाईलमुळे भावना कमी झाल्यात, मेमरी आपली डिस्टर्ब होत चालली आहे आणि समाजामध्ये काय काय घटना घडतायत बघताय तुम्ही. खून, दरोडे, ब्लॅकमेलिंग, अश्लील व्हिडिओ किंवा अनेक गोष्टी बघताय तुम्ही व्हायरल होत आहेत. एखाद्याची इज्जत असो काय काय असो काय 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 व्हायरल होतंय आणि त्याच्या मागं आपण आपल्या मुलाच्या हातात काय सोपवतोय. साक्षात आपण मुलाच्या ह्याच्यामध्ये म्हणतात जीव आयुष्याचा मोठा म्हणतो ना एक न्यूक हत्यार सोपवतोय. हा मुलाला आपण बिघडवतोय आणि त्याच्या जीवनामध्ये आपणच करिअरमध्ये मोठं संकट अडथळा निर्माण करतोय लहानपणापासूनच. मोठं झाल्यावर तो विषयच सोडा. मग अशाच पातळीवरती विचार करून खूप मेहनतीने आणि कष्टाने विविध क्रिया असतील, त्याचप्रमाणे ऊर्जेचा वापर कसा करायचा. लहान मुलं गणेशासारखी त्यांची बुद्धिमत्ता गणपतीची कशी त्या पद्धतीने व्हावी, त्यांच्यामध्ये साक्षात थोडक्यात गणेश उतरावा, या दृष्टीने आपण हा विशेष प्रोग्राम म्हणतो आपण लिटल गणेशा रेकी किंवा गणेशा लिटल रेकी नावाने बनवलेला आहे. आणि त्यामध्ये मुलांची प्रगती कशी होईल या सुट्टीच्या काळामध्ये दररोजचा अर्धा एक तास देऊन मुलांमध्ये सुपिरियर कसे होतील, त्यांच्यामध्ये इंटेलिजन्स एक्सलन्स कसा वाढेल आणि जास्तीत जास्त इनपुट आणि आउटपुट कसा निघेल कमी वेळामध्ये, हे आपण या कोर्समध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मुलांमध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आजच्या काळामध्ये मुलांची बाहेरची खाण्याने असणारी इम्युनिटी पॉवर खूप डाऊन होत चाललेली आहे. त्या इम्युनिटी पॉवर संदर्भात आपण बघणार आहोत. ऊर्जेचा वापर करून त्यांची इम्युनिटी पॉवर कशा आपल्याला वाढवता येतील. म्हणजे आपल्याला मोबाईल आणि टीव्हीला कसं न्यूट्रलाइज करता येईल किंवा मुलांना त्यात कसं न्यूट्रलाइज करून या अभ्यासाकडे ओढता येईल,
खेळलं तर पाहिजे पाहिजे, बागडलं तर पाहिजे पाहिजे, लहान वय आहे, त्याशिवाय तर पर्याय नाहीये. परंतु खेळणं कमी आणि डिजिटल जास्त झालेलं आहे. हे करणं गरजेचं आहे, पण त्याला लिमिटेशन्स हवेत. आणि त्याच पद्धतीने आपण या कोर्समध्ये त्यांना लाईफ टाईम किंवा ते कसं शिकतायत, त्यांचं एज्युकेशन चांगलं कसं होईल, यासाठी या प्रोग्राम मध्ये आपण काय करू शकतो, काय नाही करणार, काय शिकणार आहोत, हे बघायचं आहे. म्हणून आज आपण एक जबाबदार पालक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून आपण देशाचे काहीतरी देणारे आहोत. नवीन पिढीला आपण पुढे देतोय, म्हणजे देशाला एक देणगी देतोय, एक इंटेलिजन्स देतोय, एक चांगला व्यक्ती देतोय, एक चांगला एम्प्लॉय देतोय, एक चांगला सायंटिस्ट देऊ शकता. तो तुम्ही जर द्यायचा असेल आपल्या देशाकरता, आपल्या कुटुंबाकरता, आपल्यालाही आपल्या समाजाकरता काही तर वेगवेगळ्या गोष्टी, तर एक इंजिनियर असेल, प्रत्येक गोष्ट असेल, कोणीही डॉक्टर असेल, तर तो कसा बनेल आणि तो कसा हवा, तर कशा माध्यमातून तो होऊ शकतो, याची सगळी रचना, आपली मोठी मोठी स्वप्न पूर्ण करता मुलांना कसं आपण त्याचा वापर करून घेऊन जाऊ शकतो. आणि लिटल चॅम्प रेकी, लिटल गणेशा रेकी आपल्या मुलांमध्ये किती बदल करेल, किती अवेअरनेस वाढेल आणि मुलांच्या मध्ये किती फरक पडेल, ह्याचं आपल्याला एक उदाहरणच पाहायला मिळेल या कोर्सच्या माध्यमातून. हा कोर्स खूप सुंदर आहे. या कोर्समध्ये भरपूर काय काय आहे. जसं तुम्ही शिकत जाल, समजून घ्याल, त्यामुळे तुम्हाला भरपूर काय काय कंटेंट कळतील, समजतील. त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी ISO सर्टिफाईड आहे. श्री गणेशा, श्री लिटल गणेश रेकी मुलांसाठी रेकी आणि आध्यात्मिक ऊर्जा, म्हणजे एक आध्यात्मिक वळण लावून आणि या रेकी आणि याचा वापर करून शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक पातळ्यांवर अटॅच करून आपण आपल्या जीवनामध्ये, मुलांच्या जीवनामध्ये एक आपलेपणा, आपुलकी आणि शैक्षणिक दर्जा सुधारून कसं त्यांना बदल करू शकतो, त्यांना चांगलं वळण लावू शकतो, या कोर्सच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. तर श्री गणेशाला प्रणाम करून आपण हे श्री लिटल गणेशा रेकी बद्दल माहिती बघूयात. बघा, ही किती छोटी आणि निरागस मुलं आहेत, बघताना किती छान शांत वाटतात, पण बोलायला लागले तर मोठ्या माणसाला आजकाल ऐकत नाहीयेत. त्याचं कारण काय आहे तुम्हाला समजेल पुढे हळूहळू. आणि त्याची ऊर्जा कुठं डिस्टर्ब होते आणि कुठं काय केले पाहिजे. तर श्री लिटल गणेशा रेकी मास्टर कोर्स मध्ये आपल्या मुलांमधील, आपण जे म्हणतो ना, सुप्त शक्ती जागृत करणार आहोत. म्हणजे खास मुलांसाठी ही रेकीची कार्यशाळा बनवलेली आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलांबरोबर ताणतणाव बी येतोय, चिडचिड वाढते मोबाईलमुळे, टीव्हीमुळे, आणि एकाग्रतेचा खूप अभाव, कमतरता होत चालली. मुलांमध्ये तेवढी एकाग्रता नाहीये. आणि रेकी आणि एक नैसर्गिक ऊर्जा हा एक दैवी उपाय त्यांना एक वळण आणि एक योग्य मार्गाने घेऊन जाण्यासाठी आहे. त्यामध्ये रेकी एक उपचारच नव्हे, तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलित करण्याची कला आहे. म्हणजे हे एक उपचार करणार नाहीत मुलांवरती, आपण मुलांना साक्षात वळण लावणार आहोत, त्यांच्यात बदल करणार आहोत, आणि त्यांना जे काय करता येईल आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये, ते आपण चांगल्या गोष्टी करून करणार आहोत. तर या रेखीच्या माध्यमातून आहे. तर आपल्याला जसं जसं पुढे जाईल तसं तसं या गोष्टी समजतील. आता बघा, शी जे शिकवणार आहोत 5 ते 21 वर्षापर्यंत शिकवणार आहेत. यातून चुकून 15 वर्ष झालेलं आहे. तर आपण काय करणार आहोत यामध्ये, 5 ते 21 वर्षापर्यंतच्या मुलांना हे शिकता येऊ शकतं. आणि लहान मुलांसाठी असतं. सर, हे रेक्षा वळतायत ना, ते प्लीज रिमूव्ह करून टाका पर्सन. त्या व्यक्तीला रिमूव्ह करा शिष्य. एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, मुलांचा अभ्यासात बघा आजच्या काळामध्ये लक्ष लागत नाही, मोबाईल किंवा खाण्याच्या ह्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. आणि कुठलंच काम करायला गेलं तर ते तेवढ्या एकाग्रतेने करत नाही, म्हणजे टीव्ही आणि मोबाईल बघायचं सोडून. तर कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम येतो मुलांमध्ये. तर हे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याकरता, अभ्यासात लक्ष लागण्यास मदत व्हावी म्हणून आपण याचा वापर करणार आहोत. मुलांना कसा अभ्यास जास्तीत जास्त करताय, कमी वेळामध्ये त्यांचा जास्त अभ्यास कसा होईल
आणि जे काय वाचतील ते त्यांच्या डोक्यामध्ये कसं छापलं जाईल हे याच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत, त्यांना शिकवणार आहोत. म्हणजे रेकीच्या माध्यमातून कमी वेळात आपण त्यांना कसं जास्त काय काय करता येईल किंवा काय काय देता येईल हे त्यातून आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे मुलांमध्ये एक वेगळी टॅलेंट म्हणजे इंटेलिजन्स म्हणतो आपण की कमी टाइम मध्ये काय काय करू शकतो आणि मुलगा कमी वेळामध्ये वाचलेलं कसं काय लक्षात ठेवेल या दृष्टिकोनातून आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे स्मरणशक्ती आजच्या काळामध्ये बघता का की मुलं काय काय करतायत काय नाही करत, पण जे वाचते ते लक्षात राहत नाही किंवा विसरून जातात आज ना उद्या. तर इफेक्टिव्ह टिप्स आणि बूस्ट मेमरी बूस्ट साठी काही गोष्टी आहेत त्या आपण मुलांसाठी करणार आहोत, जेणेकरून त्यांची मेमरी खूप शार्प होईल, ते शार्प पद्धतीने वाचतील आणि मेमरी जी काम करते ते 100% डोक्याचा वापर करेल. डाव्या किंवा उजव्या दोन्ही हातांचा वापर कशी करतील मुलं आणि त्यामधून त्यांची दिव्य शक्ती म्हणतो आपण त्रिनेत्र ते कार्यरत होऊन ते कसे सुपर इंटेलिजंट होतील. त्याप्रमाणे कुठं बऱ्याच काय काय गोष्टी बघा तुम्ही ऐकता हे बेंड केलं ते बेंड केलं चमचा बेंड केला याही गोष्टी कशा होतात त्याही मुलांना आपण शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्या माध्यमातून. मानसिक शांतता आणि परीक्षेची भीती चिडचिड परीक्षेच्या काळात काय होतं टेन्शन येतं मुलांना, चिडचिड होते आणि त्यांना खूप ओव्हरलोड होतो मग त्यातून आजारी पडतात. मग त्याकरता ती भीती कमी कशी करायची ते शक्तिपात देणार, त्याची चिडचिड होऊ नये म्हणून शक्तिपात त्यांना देणार, हिलिंग देणार विशेष. तर ह्या हिलिंगच्या माध्यमातून प्लस स्वतः हिलिंग घेऊन यांच्यामध्ये किती बदल होत आहेत आपण ते बघू पुढं. त्याचबरोबर आपण बघायला गेलं की सतत चिडचिडेपणा असतो, रागराग करणे, ओरडणे, तिरकसपणे रडणे आणि छंद हट्ट एखादं दुकान बघितलं की ते पाहिजेलच मला किंवा आई वडिलांना काय म्हणायचे ही गोष्ट समजून न घेतना आपण आपला हे का कळायला नेतो. हे मुलांचं जे प्रमाण झालंय चिडचिडेपणाचं किंवा टीव्ही नाही बघून दिला, मोबाईल नाही बघून दिला, खूप रडणे किंवा सुसाईडची धमकी देणे किंवा जीवाचं बराईट करणे किंवा भिंतीला मारणे, डोकं आपटणे किंवा कुठं काय करणे या गोष्टींपासून कसं आपल्याला त्यांना दूर नेता येईल हेही बघणार आहोत. वाईट सवयी आहेत बघा, जेवण वेळेवर करत नाहीत, जेवण करताना मोबाईल पण आहे. कारण ह्यांना जर जे मोबाईल नसेल तर जेवणच करत नाहीत मुलं, त्यांचं पोटच भरत नाही. म्हणून आपण त्यांना वेळेवर कसं जेवायला लावू, सगळ्या प्रकारच्या भाज्या कशा आवडते निर्माण करायची किंवा सगळ्या प्रकारचं जेवण कसं खावं, आवड निवड न ठेवता सगळ्या गोष्टी कशा ऍक्सेप्ट कराव्या आणि घरच्यांचं म्हणणं काय, परिस्थिती काय आहे हे कसं समजून घ्यावं. मॅच्युरिटी थोडीशी यांच्यामध्ये डेव्हलप करायची आणि ह्या जेवणाच्या किंवा इम्युनिटी पॉवर कमी असेल किंवा वाईट सवयी असतील दुसऱ्या काय त्या कशा सोडवायच्या, खोडकारपणा कसा बंद करायचा, खेळणं त्याचप्रमाणे अभ्यास करणं या चांगले गुण कसे त्यांच्या अंगी लावायचे. त्याचबरोबर भांडणे, मारामारी, विनाकारण हट्ट करणे, रडणे, त्रास देणं, खोड्या करणं हे बघा सर्रास चाललेलं असतं. मग यातून आपण त्यांना कसं दूर ठेवायचं आणि चांगलं वळण कसं लावायचं. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाला चांगलं वळण असावं, तर ते कसं लावायचं. मुलांमध्ये आत्मविश्वास खूप कमी राहिलाय, तोंडी काय विचारलं तर सांगता येत नाही, वर्सलेस बॅड आणि एक डंप म्हणतो आपण, एक डंब मुलासारखे वागतात. मग त्यांचा भीती घालवायची, कुठं जायचं म्हणलं की एकटे जात नाही, अडला आई वडिलांशिवाय हालत नाही, कुणी नवीन माणूस आलं तरी घरात आलं तरी बोलत नाहीत. मग हा आत्मविश्वास कमी असतो, भीती असते, ती कशी दूर करून मुलं सगळ्यांच्यात कशी मिसळतील या दृष्टीने बघणार आहोत. आणि पालकांचा मुलांचा एकमेकावरील वाद असतो किंवा मुलांचा न्यूगंड असतो, मी हे करू शकत नाही ती करू शकत नाही, आपण पालक म्हणून मुलांना काय काय बोलतो त्या गोष्टी आणि काय काय गोष्टी केल्या पाहिजेत काय नाही केल्या पाहिजेत ह्या मुलांच्या दृष्टिकोनातून चांगल्या वाईट कशा समजवणं, मुलांशी कसं वागणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर मुलांना मला येतच नाही, माझं पाठच होत नाही, मला अवघडच जातंय असा जो मला कमी आहे तोच हुशार आहे, हा न्यूगंड कमी करणं. कारण प्रत्येक मुल हे सुपर मुल आहे, पण त्याला आपण बनवलं तर सुपर होणार आहे. आपणच नावं ठेवली त्याच्यामधली भीती नाही काढली तर तो कसा सुपर होईल, त्यासाठी आपण मदत करणार आहोत. त्याचप्रमाणे मोठ्या लोकांचं ऐकत नाहीत म्हणजे वडीलधारी लोकांचं ऐकत नाही, आई वडिलांचं ऐकत नाही, धिकी भीती धाक राहिला नाही, तर यातून आपण शिकणार आहोत. आळशीपणा राहणे, झोपून राहणे, टायमावर न उठणे, बरंच बरंच शाळेत ढकलून लावले त्यांना, स्वतःची कामे स्वतः न करणे म्हणजे कुठं अस्तव्यस्तता टाकणे, पालकांना घरकामात मदत न करे, मुलगा असो मुलगी असो, की हे वळण लावण्याची कामं असतात परंतु आज ते मुलं करत नाहीत. त्यांना त्या गोष्टी आपण कशा सांगायच्या, एक खेळाच्या माध्यमातून
प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून आपण आई वडिलांशी कसं राहावं किंवा काय केलं पाहिजे, एकमेकाला कशी हेल्प केली पाहिजे, सामाजिकता असेल, सोशल असेल किंवा आपल्या घरातलं कुटुंब असेल, या रिलेटेड गोष्टी सांगणार आहोत. मोबाईल सतत पाहता त्याचे परिणाम काय होतात, रात्री उशिरापर्यंत गेम खेळणं किंवा जागणं, हे टीव्ही मोबाईल पाय त्याचे दुष्परिणाम आणि त्याचे कमी करणं, हे टीव्ही मोबाईल बंद करायचं, शक्तिपात देणे, त्यांना शक्तिपात आपण देणार, त्यांना हिलिंग देणार विशेष, त्याने त्यांचं मोबाईल आणि गेम असं खेळ ह्या गोष्टी कमी करणार आहोत आपण विशेष करून त्यांच्या. त्याचप्रमाणे सतत टीव्ही बघतात आणि त्या टीव्ही मध्येच कार्टून बघत बसतात, त्यातच मग्न होतात. हे कमी करून टाकायचंय मुळात आपल्याला त्यांचं, आणि चांगल्या सवयी त्यांना जडवायच्या, त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सतत उदास राहणं आणि कोणत्याच गोष्टीत रस दाखवत नाहीत. मुलं एकलकोंडी होतात, एकटीच बसतात आणि मुलांच्या ती खेळायला जात नाहीत. म्हणजे अशा ज्या गोष्टी खेळायला गेली तर येतच नाहीत, लिमिटेशन नाहीये. आणि एकटेपणा, आणि पालक वगैरे नोकरीला जातात, घरी कोण नसतं, आई किंवा काही एखादं सांभाळायला दिलेलं तिथंच मुलं असतं, मग त्याच्यावर काय होतं, त्याच्याबरोबर काय चाललंय काय माहित नसतं. मुलं बोलायला घाबरतात, त्यांच्यावर काय लहानपणी अत्याचार होतात, अन्याय होतात, ते सांगायला घाबरतात भीतीपोटी. तर बऱ्याच गोष्टी, कुठल्या कुठल्या गोष्टीतला रस जातो, अभ्यासातला रस जातो, बोलण्यातला रस जातो, फक्त टीव्हीचा आवडू लागतो, मोबाईल किंवा गोष्टी खेळणीच आवडतात, त्या गोष्टीवर आपण त्यात बदल करणार आहोत. वाईट सवयी वाईट सवयी असतील किंवा मुलांना इमोशन नसणे, सॉरी म्हणायला सुद्धा मुलं म्हणत नाही सहजासहजी सॉरी, त्यांना खूप युगो निर्माण होणे, स्वतःला व्यक्त न करणे, की बोलत नाहीत कशामुळे झाले, का मारले कुणी, कशामुळे भांडणं झाली, खरं खरं सांगत नाहीत. ज्यामुळे मुलांच्या मानसिकतेवरती जो परिणाम होतोय, त्यांचा मोकळेपणा जो असतोय, त्यांच्यातलं आतलं ते इंटेलिजन्स असते, आतली जी त्याची विशेष ऊर्जा असते, त्या ऊर्जेचा वापर कशी करतील ती. आणि जे कुचंबना होती त्यांची कधी कधी पालकांकडून, सारखं तुला नाही येत, तू शहाणाच नाही, किंवा सारखं खवळणे, त्यामुळे मुलांच्या मनावर काय मानसिकतेवर परिणाम होतोय हेही पाहणार आहोत आणि त्यांना त्यातून बाहेर काढणार आहोत. वाईट संगतींचा मुलांवर काय परिणाम होतोय बघताय. आज 18, 13, 14 वर्षाची मुलं तंबाखू खातात, गुटखा खातात, दारू पितात, काय काय उद्योग करतात, किंवा मुलींची छेडछाड करणे, कुठेतरी फिरणे, शाळा बुडवणे, मित्रांवर इकडे तिकडे जाणे, मूव्हीज बघणे, म्हणजे शाळेच्या नावाखाली काही करतात पोरं. भांडणं तंडणं करणे, सारखंचे बऱ्याच काय काय गोष्टी असतात, कंटाळा करणे. तर ह्या गोष्टी आपण याच्या माध्यमातून सुधरवणार आहोत. मग ही मुलांना जी रेकी कोर्स आहे, यामध्ये तुम्हाला सांगतो की मुलं जी शिकणार आहेत, त्यांच्यामध्ये चांगले कसे बदल होतील, म्हणजे त्यांच्यामध्ये चांगले बदल होऊन ते कसे हुशार होतील, एकाग्रता कशी वाढेल. मुलं ऊर्जेचा वापर करून चमचा कसं बेंड करतात बघता तुम्ही, बऱ्याच ठिकाणी चमचा बेंड केला, काय बेंड केलं, आपण त्यांच्या थडाचा वापर करून चमचे कसं बेंड करणं, इकडची वस्तू तिकडं कशी, ते कागद वगैरे हलवणं उचलणं, किंवा याही गोष्टीचा आपण त्यावरती त्यांचे काम करणार आहोत. यामध्ये इंट्युशन पॉवर वाढवणार आहोत, आणि त्याचा वापर ते कलर कसे ओळखू शकतात किंवा त्यांना कसं काय करू शकतात, या गोष्टीवरती काम करणार आहोत. मुलांना आपण सोप्या आणि मराठी भाषेत शिकवणार आहोत, सहज आणि सोप्या भाषेमध्ये. ऊर्जेची ओळख काय, विश्वशक्ती म्हणजे काय, या गोष्टीच्या माध्यमातून समजेल त्यांना. चक्र कशी बॅलन्स करायची, 7 चक्रांची गंमत काय असते त्यांना समजेल, त्याचे महत्व आणि ऊर्जेशी वापर कसा करायचा, सेल्फ हिलिंग कशी द्यायची, स्वतःला ऊर्जा कशी द्यायची, इम्युनिटी पॉवर कशी वाढवायची, याही गोष्टी आपण मुलांना शिकवणार आहोत. त्याचबरोबर प्राणी, वनस्पती यांना कशी रेकी आणि संवेदना कशा आपल्या वाढल्या पाहिजेत, प्रेम कसं निर्माण झालं पाहिजे, दयाभाव, मेडिटेशन कसं, आणि मेडिटेशन म्हणजे व्हिज्युअलायझेशन काय करायचं, हे आपण देवासारखी मुलं असतात, त्यांचं व्हिज्युअलायझेशन लगे कम्प्लीट होतं, त्याचा वापर कसा करायचा ते. अन्न, पाणी, औषधं वगैरे नेहमीप्रमाणे आपण ते तर शिकवणारच आहोत. 24 अंगांचे उपचार त्यांना आपण, काय एखादा म्हणजे प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तरी सुद्धा त्यांना 24 अंगाचे उपचार कसे करायचे त्या संदर्भात आपण बघणार आहोत. समस्यानुसार काय उपचार केले पाहिजेत, एखाद्या मुलाला काय स्पेसिफिक समस्या आहे, तो प्रॉब्लेम ओळखून तसं त्यावर कसं काम करायचं, किंवा अंतर्ज्ञान, मानसिक शक्ती, सायकोकायनिसिस, अंतर्ज्ञान, इंट्युशन पॉवर किंवा मनाच्या शक्तीचा वापर करून एखादी वस्तू हलवणे, वाकवणे, सायकोकिनेसिस याचा वापर करणे आपण. आणि बघा तुम्ही बघता जाहिरात वगैरे, या मातून मग ऑब्जेक्ट बेंडिंग करणे, एकाग्रतेचा वापर करून चमच्या इतर वस्तू वाकवण्याचा प्रयत्न करणे, वस्तू हलवणे, आणि स्पर्श न करता केवळ मानसिक ऊर्जेने वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे. तिसरा डोळा थोडक्यात थडायचा वापर करणार आहोत त्यांच्या, आणि थडायच्या माध्यमातून त्यांना ते शिकवणार आहोत.
तर या गोष्टी आहेत. कोरचा अभ्यासक्रम बघा, मेंदूसाठी आपण व्यायाम घेणार आहोत, थोडक्यात जिम एक्सरसाइज. तो मुलगा बसलाय, मग त्याला बोटांची कशी एक्सरसाइज करायची बसल्या बसल्या. छोट्या छोट्या गोष्टीतून ब्रेन कसं ऍक्टिव्हेशन मध्ये ठेवायचं, कार्यक्षमता एकाग्रता कशी वाढवायची, त्याची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही व्यायाम देणार आहोत त्यांना बसल्या बसल्या. खेळामेळीचे व्यायाम देणार आहोत. क्रॉल कसं करायचं, उभा राहून उजवा हात डाव्या गुडघ्याला, डावा हात उजव्या गुडघ्याला लावा. म्हणजे छोटे मोठे गोष्ट मेंदूच्या दोन्ही भागामध्ये समन्वय कसा साधला जाईल. द थिंकिंग कॅप, आणि आपल्या कानांच्या पाकळ्यांना हलक्या हाताने मसाज कसं करायचं, त्याचा काय फायदा होतो. ऐकण्याची क्षमता किंवा हिल कसं करायचं, लक्ष केंद्रित कसं करायचं. लेझी एड्स म्हणतो, हवेत किंवा कागदावर 8 हा आकडा आडव्या स्वरूपात इन्फिनिटी कसा काढायचा आपण त्यांना शिकवणार आहोत. डोळ्याचे स्नायू, 8 आकडा कसा काढायचा, असं बसलं की नाही डोळ्यात आपण इन्फिनिटी सिम्बॉल कसं काढायचं, काय म्हणजे छोटं मोठं सांगतोय तुम्हाला. मग तो मेंदूचा ताळमेळ कसा काढायचा, लेफ्ट राईट ब्रेनचा, या गोष्टी शिकणार आहोत. आणि जो हा कोर्स आहे मुलांना, म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळाच्या माध्यमातून रेखीचं शिक्षण, त्याबरोबर थर्डाच्या त्यांचा वापर कसा, जिनियस कशी बनवायची, चित्र आणि ग्राफिक्स त्या मुलांसाठी रंगीत आणि एक छान वर्कबुक बनवणार डेलीच्या ह्याच्यामध्ये. आणि खूप अभ्यास नाही देणार त्यांना, खूप काही वेगळं सुट्टीच्या काळामध्ये त्यांचं जीवन जगत आपण छोटी क्रिया घेणार लगातार यामध्ये. आणि या लिटल गणेशा रेखीमध्ये मास्टर कोर्स मध्ये मुलं एकदम मास्टर होतील आणि याचं प्रमाणपत्रही त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर हा जो कोर्स आहे बघा, आपण बाहेर शिकाय गेला तर 9-10 हजार रुपये, 10 हजार रुपये फी असते याच कोर्सची. तुम्ही बघा की आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये शिकायचा 10 हजार रुपये फी घेतात. अवघा हा कोर्स आपण 2499 मध्ये विथ रेकी सहित बाकीच्या गोष्टी सहित आपण देणार आहोत तुम्हाला. हा कोर्स तुम्हाला 2499 म्हणजे फक्त 2500 रुपयामध्ये असेल. आणि ही स्पेशल पहिल्यांदा आपण करतोय ही गोष्ट, त्याची ऑफर असेल. मग तुम्हाला हा कोर्स शिकायचा आहे आपल्या मुलांसाठी, मुलांना वळण लावण्यासाठी. आपण लाखो रुपये घालवतो दवाखान्याला, हजारो रुपये घालवतो, इकडे जा तिकडे जा, मोबाईलची सवय सुटावी म्हणून प्रयत्न करतो डॉक्टरांकडून सुद्धा. पण या माध्यमातून अवघ्या 2499 रुपयामध्ये आपण हे शिकू शकता, मुलांमध्ये बदल घडवू शकता. आणि आपण माझ्या नावावरती जीपे, फोन पे, विजय पवार 7972876113 या नंबरवरती पैसे पाठवू शकता. आणि त्याला स्क्रीनशॉट पाठवून नाव वगैरे सांगायचं, त्यामुळे तुम्हाला आणखी सोपं होईल. आणि असा हा सुंदर कोर्स आहे. त्याबद्दल माहिती जी ऐकून घेतली त्याबद्दल थँक्यू अंबज्ञ, आणि ग्रॅटिट्यूड सगळ्यांना. आता या कोर्समुळे आपल्या मुलांमध्ये काय बदल करायचे, मुलांना काय करायचं आणि कसं करायचं, याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. आणि सुंदर अशी गोड मुलं आहेत. आणि या कोवळ्या मुलांमध्ये, कोवळं जर झाड असेल तर त्याला आपण कसंही आकार देऊ शकतो. बघता तुम्ही एखाद्या गार्डन मध्ये गेला, झाडाला आकार दिलेला, किंवा कुंभार बघा कच्ची माती असते त्याला कसा आकार देतो, त्या व्यवस्थित कसा त्याला बनवतो. तसंच ही कच्ची आहेत, अजून ह्यांना आपण व्यवस्थित मॅच्युअर नाही, पण आतापासून त्यांना जर आकार दिला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून, क्रियांच्या माध्यमातून, तर ही आध्यात्मिक ही अटॅचमेंट राहिली यांची. त्याचबरोबर या कोर्सच्या माध्यमातून ते जिनियस होतील. आपल्या ऊर्जेचा वापर जे टीव्ही बघण्यासाठी, मोबाईल बघण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी करतात, त्यातून कसं त्यांचा वापर योग्य ठिकाणी ऊर्जा वापरली जाईल. त्याचबरोबर चांगल्या गोष्टी आयुष्यात कशा करतील, चांगलं वाईट त्यांना लवकर कसं कळेल, आणि त्यांना बॅलन्स करून त्यांचं जीवन कसं सुंदर करता येईल, याच रेकीच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. म्हणून हा जो कोर्स आहे तो खूप सुंदर असा कोर्स आहे. आणि या कोर्सच्या माध्यमातून आपण आपलं जीवन आणि आपल्या मुलांचं जीवन कसं चांगलं करू शकतो. हजारो रुपये घालून वेळ गेल्यावरती मुलांवरती हजारो रुपये खर्चून उपयोग होत नाही. दात पडायला लागले तरी सहन होत नाही, किती अचानक काय काय प्रॉब्लेम येतात, इम्युनिटी पॉवर डाऊन असते. याच्या माध्यमातून इम्युनिटी पॉवर कशी वाढवता येईल याच्यातून. त्याचबरोबर वाईट सवयी कशा सोडवता येतील. लहान मुलांना गॉगल, चष्मे आत्ताच लागायला लागले, ते कसे आपल्याला कमी करता येईल. आणि या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये सुंदर पद्धतीने सहज कसं शिक्षण घेता येईल, कुठलंही बर्डन, टेन्शन आणि काही डोक्याला त्रास न घेता मुलं चांगले गुण कसे मिळवतील, चांगले मार्क्स कसे मिळवतील, त्याबरोबर एक चांगला व्यक्ती कशी होतील, संवेदनशील व्यक्ती कशी होतील, त्यांना चांगल्या भावना कशी असतील याच्या दुनियामध्ये, या गोष्टी आपल्याला या माध्यमातून शिकाय मिळतील. म्हणून हा कोर्स आपण आपल्या मुलांकरता, आपल्या घरातील
जे काय आसपासचे असतील ज्यांना मुलं खूप अग्रेसिव्ह आहेत, ऊर्जेचा चुकीच्या प्रकारे वापर होतोय, ते कंट्रोलमध्ये येत नाहीत, तर या माध्यमातून त्यांना एक वळण लावण्याचं काम, त्यांना एक दिशा देण्याचं काम लिटल गणेशा रेकी मधून करणार आहोत. हा कोर्स खूपच मुलांसाठी सुंदर आणि छान असा आहे आणि कमी वेळामध्ये जास्त काही देऊन जाणारा आहे. फक्त तुम्हाला यामध्ये यायचंय, सामील व्हायचंय आणि यासाठी तुम्हाला काही वेळ दिला जाईल, ठराविक दिवस. त्या वेळामध्ये ऍडमिशन झाले की पुढच्या मंथ मध्ये आपण हा कोर्स सुरू करणार आहोत आणि सुट्ट्याही मुलांना उन्हाळ्याच्या लागणार आहेत, परीक्षा होत आहेत. त्यामुळे सुट्टीच्या काळामध्ये कुठलीही परीक्षा नाही, कुठलीही काळजी नाही, अशा काळामध्ये हा कोर्स संध्याकाळी 8:30 ते 9 किंवा 8:30 ते 9:30 म्हणजे झोपायच्या आतमध्ये अशा टायमिंग मध्ये आपण त्यांना घेणार आहोत. तुम्हाला फक्त मोबाईल जोडून द्यायचा आहे, बाकी तुमचं काम धाम करत तुम्ही राहिलात, मुलं ते करतील, त्यांच्यामध्ये झालेला बदल जाणवतील. मग हे जे वर्कशॉप आहे ते मुलं खूप दिवस असते की बोर वगैरे होतात, म्हणून 7 ते 10 दिवसाच्या आतमध्ये आपण कसं छानपैकी त्यांना आपण बदल घडवू आणि विविध शक्तिपातच्या माध्यमातून चांगलं वळण देऊ हे आपण शिकणार आहोत. म्हणून हा जो लिटल गणेशा रेकी आहे तर आपल्या सर्वांच्या बाळांसाठी आहे, आपल्या लेकरांसाठी आहे, आपल्या हाडामासाच्या मुलाला वळण लागण्यासाठी आहे. आपलं जे म्हणतो ना वंशाचा दिवा असेल किंवा आपला प्रकाश असेल, त्याच्यामध्ये खरंच प्रकाश टाकायचा असेल, दिव्याची ज्योत चांगली वाढवायची असेल, तर हा कोर्स तुम्हाला मदत करेल. मुलगा असो, मुलगी असो, परंतु त्यांची ऊर्जा वाईट ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी जी ड्रेन होते, त्या ऊर्जेला आपण आडवून, साठवून, योग्य दिशेने कशी घेऊन जाऊन त्याला जिनियसपणा आणि त्याच्यामध्ये योग्य मार्गदर्शन कसं करता येईल, हे आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे अनेक ज्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी पाहणार आहोत. आणि जे काय वायपट वागतात किंवा खोडकर मुलं वागतात, त्यांना म्हणजे असं म्हणतो ना आपण, की आपण म्हणतोय त्याला काय अक्कलच नाही, कुठे ह्याला पेंट टोचव, ह्याला काय कर, त्याला ते काय कर, असे जे काही गुण असतात खोड्या काढणं, हे कसं आपण त्याला सुधरवू शकतो, की अशा भांडणं तंडणं न करणं किंवा गरज असेल तिथं बोलणं, गरज असेल तिथं सांगणं, परंतु आई वडिलांच्या व्यतिरिक्त जाऊन कुठं वादाचे विषय किंवा भांडणाचे विषय टाळणे, या गोष्टी सुद्धा वळण लावणार आहोत. कुठं काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, ह्याची त्यांना मर्यादा आणि आपले शिक्षक असतील, मोठे लोक असतील, यांना कसा सन्मान राखला जाईल किंवा आपल्या किती जवळचं असेल किंवा दररोजच्या संबंधात असतील, मुलं कशीही वागतात, कशीही बोलतात, म्हणजे म्हणतो ना पायदळी तुडवल्यासारखं काडीची किंमत देत नाही, अशा पद्धतीने वागतायत. त्यांना कसं मेंटली अक्कल येईल थोडक्यात, की जवळचा असो लांबचा असो, त्याचा सन्मान, मान सन्मान, प्रतिष्ठा कशी जपावी ह्याचं त्याला कळेल थोडक्यामध्ये मुलांना त्या. आणि आपल्या प्रत्येक गोष्टीचा कसा वापर करता येईल, ही चेष्टा मस्करीवारी घेतलं जातं किंवा हसण्यावारी प्रत्येक गोष्ट घेतली जाते, तर त्याला दिशा कशी देता येईल, सिरियसनेस कसा येईल, तो बी हसत खेळत जीवन जगत कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा किंवा कुठल्या विषयाला कसं घ्यायचं, हे कसं बघता येईल, हे त्याला कळणं गरजेचं आहे. आपला आविर्भाव असतं की मी खूप हुशार आहे, मी खूप टॅलेंटेड आहे, हा ओव्हर कॉन्फिडन्स आविर्भाव म्हणतो आपण. किंवा आपल्या मुलाला फक्त वाटत राहतं, फुगा फुगत राहतो आपल्या हुशारकीचा, पण एका दिवशी एकदम फुटून जातो आणि चुकीच्या पद्धतीने मग ओव्हर कॉन्फिडन्स थ्रो नुकसान होत राहतं. तर ते पोरांचं कसं टाळता येतील, ते कसे ओव्हर ऍक्ट करतात, ते ओव्हर ऍक्ट कसं टाळता येईल, या रेकीच्या आणि या कोर्सच्या माध्यमातून शिकता येईल. म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या आपण छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत लक्ष देत नाही आपण, त्यांच्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या खोडकरपणाला बघत नाहीये आपण. म्हणजे चुकून हातात पिन घेतली तर ती लाईटच्या बोर्डात खोचतात, त्यांना काही कळत नाहीये. समजदारी आणि भीती आणि धाक या 3 शब्दातला फरक आपण त्यांना समजून सांगणार आहोत आणि पालकांनाही कसं समजेल याचं बघणार आहोत. कारण समजदारी, धाक आणि भीती ह्यात खूप मोठं अंतर आहे आणि ते अंतर कमी करून मुलांना आपल्याला धाकात कसं ठेवता येईल, भीती न घालता धाक खूप महत्वाचा आहे आणि समजदारी कशी वाढता येईल या माध्यमातून आपण शिकणार आहोत. म्हणजे त्याचबरोबर चांगले संस्कार, चांगले वळण, आध्यात्मिक ओढ, त्याचबरोबर ओव्हर कॉन्फिडन्स, जे काय चुकीचे म्हणजे त्यातने नुकसान जे होतंय किंवा आपल्या लाडापायी मुलांचं आपण जे नुकसान करतोय, एकुलतं एक समजून किंवा आपण त्याचा लाड करण्याच्या नादामध्ये काय काय नुकसान करतोय हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि त्याला कसा एक शिस्तबद्ध पद्धतीने पुढे घेऊन एक चांगला संस्कारिक मुलगा, मी नाही म्हणत की मुलाने तुमच्या राम बनावं, कृष्ण बनावं,
पण तुमच्या मुलाने जो काय आहे त्याच नावाप्रमाणे चांगलं व्हावं. आणि एक श्री गणेशा म्हणजे जे गणपतीमध्ये गुण आहेत बौद्धिक, आचार विचार आहार विहार, जे मूळ गणपतीचे गुण आहेत जे लागतात प्रत्येक व्यक्तीमध्ये, ते कसे उतरतील या कोर्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. कारण आचार विचार आणि आहार विहार चांगला असेल तर मुलं चांगली होतात आणि चांगले संस्कार लागतात. नाहीतर चॉकलेट बिस्किट गोळ्या आणि बाहेरच्या खाण्याच्या नादामध्ये शरीराची हानी होत असते चाललेली. म्हणजे अनेक गोष्टींचा आढावा, अनेक गोष्टींच्या चांगल्या वाईट गोष्टी यामध्ये आपण शिकवणार आहोत आणि चांगलं वळण देणार आहोत. हेच त्यांना प्रेमाने, शिस्तीच्या माध्यमातून, जो चुकीच्या ठिकाणी वेळ घालवतात तो खेळमेळीच्या वातावरणात घालवून त्यांना त्याची आवड निर्माण करायची. एक पुस्तकच त्यांचं कसं खेळणं होईल, आई वडीलच त्यांचे कसे मोबाईल पेक्षा जवळचे होतील आणि एकदम इमोशनल होतील आई बाबा मुलांशी, एकदम बॉन्डिंग, मुलांचंही बॉन्डिंग आई वडिलांशी, हे कसं होईल हे बघता येईल. कारण जे संपत चाललंय, जे तुटत चाललंय, त्याला आपण शिवण्यापेक्षा नवीन पद्धतीने तयार केलं तर ते अधिक उबदार होतं, अधिक प्रकर्षाने चांगलं दिसतं आणि महत्वपूर्ण होतं. याच गोष्टी याच्या माध्यमातून बघणार आहोत. हा असा कोर्स आहे आणि सगळ्यांनी या कोर्समध्ये ऍडमिशन घेऊन शिकावं हीच विनंती आपल्या मुलासाठी. आपल्या भविष्यात वाढणाऱ्या, म्हणतो ना आपण, एक अंकुर फुटतोय, त्या अंकुर चांगल्या पद्धतीने यावा, त्याला व्यवस्थित म्हणतात ना, फुलं यावीत आणि ती फुलं बहारदार असावीत, त्याच्या जीवनामध्ये सुख असावं. त्यासाठी काय करता येईल, काय नाही, मग त्याला काय करायचं काय नाही, हे सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आपल्यापाशी पाहायला मिळतील या कोर्समध्ये. तर सगळ्यांनी ही गोष्ट, हा महत्वपूर्ण वेळ देऊन ऐकून घेतला आपल्या बाळांसाठी, खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना थँक्यू. कुणाचे काय क्वेश्चन असतील तर आपण ते घेऊया, ठीक आहे.